जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला मराठी क्राईम स्टोरी ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे। तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहून घ्या। जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका। कोल्हापूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून गायिकेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले। तरुणास अटकही करण्यात आली आहे। आई बहिणीवरच्या शिवीगाळ केल्याचा आरोपही केला आहे। कोल्हापूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून एका ओळखीच्या तरुणीवर वारंवार अत्याचार आणि मारहाण केल्याच्या तक्रारीवरून तरुणाला शहापुरी पोलिसांनी अटक केली। अक्षय भरत फाळके वय 33, राहणार उजळवाडी, तालुका करवीर असे त्याचे नाव आहे। न्यायालयाने त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। पीडित तरुणीने फाळके आई बहीण आणि भावावरून फोनवरून शिवीगाळ करून घरात घुसून मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे। शाहूपुरी पोलिसांनी सांगितले की पीडित तरुणी एका हॉटेलमध्ये गायकाचे काम करत होती। तिची 2017 पासून अक्षय फाळके यांच्याशी तोंड ओळख होती। पीडित तरुणी कामासाठी मुंबईला गेली। त्यानंतर 2026 मध्ये सोशल मीडियावरील तिचा फोटो पाहून फाळके यांनी तिचा मोबाईल क्रमांक मिळवून संपर्क केला। दोघात मैत्रीही झाली। फाळके यांनी पीडित तरुणीशी लग्नाची इच्छा व्यक्त केली। आरोपी अक्षय याने पीडित तरुणीला जेवणाचे आमंत्रण देऊन एका हॉटेलमध्ये नेले। तिथे मद्यपान करून पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला। त्यानंतर स्वतःच्या कारमधून ठिकठिकाणी घेऊन जाऊन 5 वेळा अत्याचार करण्यात आला। फाळके याची आई संगीता, बहीण ऐश्वर्या फाळके, भाऊ राज यांनी फोन करून शिवीगाळ करून फ्लॅटवर येऊन मारहाणीची धमकी दिली होती। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सीमा शेळके हे करीत आहेत। जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका, कारण अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला मराठी क्राईम स्टोरीमध्ये पाहायला भेटणार आहेत। तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।